नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी आपला मराठी फिटनेस मित्र दिग्विजय. आज आपण दोन गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. पहिले असे लोक जे की खूप खातात पण त्यांच्या बॉडीला लागत नाहीत, आणि दुसरे असे लोक की महिन्याने महिने ते डायटिंग करत असतात पण एखादी दुसरी चीट मील जरी त्यांनी घेतली तरी त्यांचं 2-4 किलोनं वजन वाढून जातं. ओके, आता अशा लोकांना आपण आपल्या सायंटिफिक भाषेत म्हणतो एक्टोमॉर्फ. हे असे लोक की जे खूप खात असतात, दिवसभरात त्यांचे 5 मील होतात, कधी कधी 6 मील होतात, पण यांचं वजन अजिबातच वाढत नाही. यामध्ये महत्वाचा पॉइंट हा आहे की आपलं जे काय मिल्स असतील या सगळ्या मिल्स आपल्या ह्या हाय प्रोटीन युक्त असणे गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं वजन 50 किलो आहे तर त्याने 100 ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचंच आहे. एखाद्याचं वजन 60 किलो 70 किलो असेल तर त्याच्या डबल प्रोटीन घेण्यात येणं गरजेचं आहे. ओके, आपण वर्किंग प्रोफेशन आहात, आपण स्टुडंट आहात, आपण या मिल्सला कसा आपला वेळ देऊ शकता हे सगळं करणं हे गरजेचं आहे. ओके, यामध्ये जनरली आपण दूध, तूप, केळी, ब्राऊन ब्रेड, पीनट बटर, ड्राय फ्रूट्स अशा हाय इंटेन्स कॅलरी असलेल्या फूड घेणं गरजेचं आहे. ओके, आणि दुसरे लोक ज्यांना आपण एंडोमॉर्फ म्हणतो, हे असे लोक की महिन्याने महिने फास्ट करत असतात, डायटिंग करत असतात, पण एखादी दुसरी चीट मील घेतली तरी 2-4 किलो वजन वाढून जातं. अशा लोकांनी दिवसभरात माझ्या मते 2 मील घेणं गरजेचे आहेत. ओके, एक म्हणजे सकाळी 11च्या दरम्यान सकाळचा एक त्यांचा जो ग्रीन टी असेल तो त्यांनी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी विदाऊट शुगर हा त्यांनी घ्यावात. ओके, साखर आणि तेल या 2 गोष्टी तरी एकदम इनिशियल स्टेजला त्यांनी टाळाव्यातच. ओके, 11 वाजता त्यांनी त्यांचं फर्स्ट मील घेतलं जे हाय प्रोटीन असेल. ओके, आहे, आणि संध्याकाळी 7च्या आधी त्यांनी जेवणं अपेक्षित आहे. त्याच्यात पण हाय प्रोटीन असणं गरजेचं आहे. का? आपण फॅट लॉस आणि वेट लॉस करताय, तर हाय प्रोटीन जर फूड आपण घेत नसाल तर यामध्ये काय होणार की आपल्या बॉडीचा स्किन टोन हा लूज होणार. तर हाय प्रोटीन डाएट आपण घेतलं तर आपल्या बॉडीचा स्किन टोन हा तसाच मेंटेन राहील. याला आपण आपल्या सायंटिफिक भाषेत इंटरमिडिएट फास्टिंग पण म्हणतो. या गोष्टी करण्याचा कालावधी पण 12 आठवड्यांचा आहे, म्हणजे अंदाजे आपण 3 महिने पकडूयात. झाला नाही तर गिव्हअप करायचं नाही, पण हा प्रयत्न चालू ठेवायचा, हे लक्षात राहू दे. ही फार मोठी प्रोसेस आहे, पण मी एकदम शॉर्टकटमध्ये आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही गोष्टी करणाऱ्या लोकांनी आपल्या कॅलरीज या कॅल्क्युलेट करून खाणे गरजेचं आहे, अपेक्षित आहे. जर हे आपण जर केलं नाही तर आपण आपला विजन आणि मोटो जो आहे, एक पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे, या दोन्ही गोष्टी मिस होऊन जातील. दोन्ही लोकांनी कार्डिओ केला पाहिजे, स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे, तसेच वेट ट्रेनिंग पण करणं गरजेचं आहे. हे तुम्ही घरी करा किंवा वेळ असेल तर जिममध्ये जावा, पण इट इज कंपल्सरी, नेसेसरी अँड यू हॅव टू डू दॅट. आणि या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं ट्रान्सफॉर्मेशन झालंच म्हणून समजा. अजून काय फिटनेस रिलेटेड जर काय क्वेश्चन्स, डाऊट आपल्या मनात असतील तर नक्की मला विचारा. आता जी आपण काय चर्चा करतोय या संदर्भात आपल्याला मी काय चुकीचं बोलतोय असं जर वाटलं तर नक्की कमेंट करा. फिटनेस रिलेटेड डाऊटसाठीही कमेंट करा, आणि या आपल्या फिटनेस मित्राला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. आणखीन एकदा जय महाराष्ट्र.